नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो हे बघा, मुंबईवरून आल्यावरती मुंबईच्या या सगळ्या पाहुण्या बघा कशा भांडी घासायला भिडल्यात. सगळ्यांना कामं लावलीत आणि त्यांनी एवढी भांडी घासून झालीत, अजून घासायची अर्धी. तर साक्षीने आतमध्ये सगळं फ्रीज वगैरे साफ केलं आहे. आमच्या आईंना बसवलं आम्ही एका कोपऱ्यामध्ये आणि इथं गेलेली आहे आमची लाईट. तर आम्ही पटापट पहिले पाणी भरून घेतलं प्यायचं आणि आता किचन पुसते मी. हे बघा आहे ना. तर साक्षीनी आधी चांगली चकाचक केली, राणीने सगळे जळमट काढली, सगळी घरं झाडली मस्तपैकी. आता फक्त एवढं रूम राहिलं आहे आणि बाहेरची लादी पुसायची. तर हे एवढं साफ करायचं आहे. तर भारती इकडं आता चाललं आहे हिचं. तर मला तेवढं माझं काम झालं की मग माझं काम संपलं. तर यांनी बघा किती मस्त भारतीनी सगळे बेड व्यवस्थित असे या साईडला लावले, टीपॉय तिकडे घेतलं, एकदम मस्त सगळं डेकोरेशन करून टाकलं सगळं व्यवस्थित. आणि टायगरला बांधून ठेवलं आहे. टायगरची नाटकं चालू झाली, सारखा गाडीजवळ जातोय आणि चला मुंबईला. आता गावाला जायचं होतं ना तुला गावाला जायचं होतं ना. मग आता आलाय मग गप्प बस. हां, इथं बसून राहायचं गप्प. तर इथं पाणी वगैरे भरलं आता सगळा आणि मज्जा येते तुम्हाला. खूप मजा येते. गारगार पाणी आहे मस्त गरमीचं गारगार पाणी वातावरण. आणि तुम्हाला तरी वाटत मला खूप मजा येते. बघा आम्ही मुंबईला गरम आहे पण थंड वाटते. थंड वाटतंय. आता गरमी होत होती, आता थंड वाटायला लागले. आणि एक मॅडम वर काय करताय, थंड लागताय. मग घरच्या बाहेरच कामं करा. आणि आमची पोपटं पण इथं बघा मस्तपैकी खुश आहेत. ते पण एन्जॉय करतात, खुश आहेत. हा, ते पण येतात ते बघा फोटो काढायला. पाणी पिते. ते पोपटं बघ कशी बसलीत. तुला काय झालंय हा, काय झालंय. गावाला यायची हाऊस होती ना, मग आता कशाला नाटकं करतो. गप्पा बसून राहा. तर मित्रांनो लाईट गेली बघा, 5:30 वाजलेत आता आणि आता अंधार झालाय. तर आता एवढं काम आम्ही आटपून घेतो, मग झालं आमचं. मग नंतर रात्रीचं जेवणाला लागणार. तर चला मित्रांनो, आता ही भांडी एवढी अजून घासायची बघा. लाईट गेल्या, अंधार पडलाय. गावाला हाच मोठा प्रॉब्लेम असतो लाईट. मी आता निघालोय, आमची सगळी कामं झालीत आणि हे बघा आमची सीना. अरे हा येईल आपल्या मागं. अरे बापरे, आता कसं व्हायचं. हा यायला बसलाय. सुमित कुठे गेला हो बघा. ते सुमित याला घेऊन जा तिकडं, येईल आमच्या मागं. पकडून घेऊन जा. हा चल मम्मा आले. तर हा बघा आम्हाला जायचं आहे आता तिथं पारगाव फाट्यावर. ह्याला पकड. हां, जास्त लांब जाऊ नको नदी बिदीच्या इकडं. आणि त्या ऊसात तर अजिबात जाऊ नकोस तिकडं. इथंच बसून राहा. लगेच येते तिथंच थांब. तर ह्या बघा आमची सेना निघाले आणि टायगर रडतोय पाठीमागं. तो बघा ओरडत बसलाय. अगं माझं बाळ ते ग सोनूलं. आणि हे बघा या सगळ्या निघाल्यात बाजाराला, कारण आम्ही आता काहीच आणलेलं नाही. येताना पीठ नाही, काही नाही आणलं. मग आता आम्ही पीठ घेणार, तांदूळ घेणार आहे ना, असं सगळं आम्ही इथं घेणार. हा ना, त्यामुळे लवकर जातोय, लवकर यायचं नाही तर वाघांचा एक फोटो. हा फोटो काढा, सेल्फी काढायची. सेल्फी चालली. ए काढ ना ग. काय नाही तर गावी मित्रांनो आलं की असंच राहायचं असतं की नाही, यांना कळत नाही. हा चला मित्रांनो बाजाराला. मी नाही दिसत आहे अजून एक. मित्रांनो चला सर्वांनीच आम्ही चाललोय आता बाजाराला. चला चलो. आणि इकडून मी लास्ट टाइम पडलेली. कधी शेणात नाही ना पडलीस. लवकर इथं गावाला कसं आहे, लवकर जावं लागतंय. इकडे कुठं चाललंय, इथूनच रस्ता आहे ना. मग काय इकडून आहे ना. इथून आहे का. इथून अगं इथून पण रस्ता दिसतोय. हाय इथून चलतो बघ, तिथून त्याचा निघू. नाही आहे चल. हिला ही एडी झाले नसती. फोटो किती काढून किती नाही बघा हिला. हा
ऐका इथून आता खाली उतरायला लागेल तिथून ना. वाघ येईल अशा जागेला सारखे सारखे नको त्याचं नाव काढू जरा वाघ दादा बोल. अशा वेळी नाही येणार ग. या हायका रस्ता नाही तर उड्या मारायला लागेल. चला मित्रांनो आता आलोय भाजी घ्यायला. तर पहिली आमची सुरुवात आहे कांद्यांपासून, नंतर बटाटी कशी आहेत? बटाटी 25, कांदा 20 आहे ना, अजून 12 दुसऱ्या भाज्या आहेत. तर उद्या आपल्याला इथे यायचंच आहे ना बाजारात. हा 2 किलो पाहिजे. बघा आपला येडा बघा या. हा बघा सेम येड्यावानी दिसतोय का नाही, फक्त हा थोडासा मोठा आहे येड्या आणि येडी ही बघा. हे बघा टायगरला ना आणलंय. येडा येडी आहे. अरे येडी आहे ही. येड्यासारखंच सगळं एकदम आहे ना, कलर तसंच आहे तसंच आहे. आणि तो कोण येतो लांडी सारखा आहे तिकडं. तर आता मी चाललोय वडापाव खायला. तर हे बघा सिद्धी तुळशीराम वडापाव सेंटर. हा इथंच बसा, आता इथंच बसा. खावा खावा खावा. गरम आहे का? गरम आहे का? सुरू होते खतम. खावा खावा खावा. मित्रांनो या वडापाव खायला. ए मला दे ना बनवून. धर ना. मला चटणी चटणी लाव की हे थोडीशीच लावा, जास्त नका मला लावा. वाटलं आमची प्लेट येते. हा एकातच आलेत सगळे. थोडीशीच लाव. हा अरे वा, शिकली पोरगी धंदा करू शकते वडापावचा. मित्रांनो या वडापाव खायला गावचा गरम गरम वडापाव. हा 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 गरम आहे. तू माझ्या तोंडाला फुक मार. हा अजून लाईट आली नाही. इकडे पण लाईट गेले. 7:30 हा तुमची चालती फिरती लाईट आहे काय खिशामध्ये? आणि एक मिठाचा पॉकेट द्या. तर मित्रांनो हे बघा तांदूळ घेतलाय, आटा घेतलाय आणि ह्या आटा त्यांचा स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे म्हणतायत. स्वतः तुमचं स्वतः घरचं बनवलेलं आहे बरं का ते. हा ना स्वतःच मॅन्युफॅक्चर करतात आणि स्वतःच्याच दुकानात विकतात आहे ना, बाहेर कुठं विकायचं नाही. ओतूरचा ब्रँड आहे. बरं आणि मिठाचं पॅकेट दिलं. साखर 2 किलो द्या. अजून पोहा किती किलो? किती किलो घेऊ? हो तयार वाटण म्हणजे वाटलेलंच आहे का? रेडीमेड आहे कांदा खोबऱ्याचं. हा आमच्या ताई पण आल्यात हे बघा, त्या पण सामान घ्यायला आल्यात. आणि हे असं एकमेव दुकान आहे ना इथलं फाट्यावरचं, तिथं सगळं मिळतं आणि जास्त कुठं म्हणजे एकूण एक वस्तू ताई इथं मिळतात आहे ना. कुठे लांब जास्त जायची गरज नाही आणि जे नाही ते सगळं या दुकानामध्ये आणि रिजनेबल भावामध्ये होलसेल रेटमध्ये आम्हाला ते आता देतात असं. मित्रांनो हे बघा आम्ही सामान घेतलंय पण न्यायचा कसा मोठा प्रश्न आलाय. तर आता त्या दादा म्हणतायत की तुम्ही उचला डोक्यावरती आणि घेऊन जावा. बाईक वरती येईल का सुमित? मुंबईच्या मुली काय कामाच्या या एवढ्या धष्टपुष्ट आहे ना. हा 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 आहे दे दे दे. हा द्या द्या डोक्यावर. बाबू कंबर जाईल. नाही जात नाही जात. अगं उद्या पोर झालं तर कसं गेल ती असं तिचं प्रॅक्टिस. एवढं वजनाचं थोडी मी माझ्या डोक्यावर घेते. अरे शेतात गेलो घेऊया. इथं नको इज्जत जाईल. गेल्यावर घेते डोक्यावर. चला हिला सवय आहे. 5 किलोचे तर तांदूळच आहे आणि 5 किलो तर गव्हाचं पीठ आहे. ए चला ए भागो मित्रांनो. हा आमचा हायवे नगर हायवे बरं का. हां तर
आता आम्हाला घ्यायची अंडी आणि ह्या बिचारीला आम्हाला एवढं गरम होत आहे. आता तुम्हाला मी सांगते हिला गरम कसं होत नाही मी बघा आता. तिला टोपी घातली ना तिला गरम होतं. आता आम्ही आलो या चिकनच्या दुकानात. बाबा बरे आहात ना? बरे आहेत ना बाबा? लाईट आली का नाही? नाही आली. अंडी आहेत आहे ना? बरे आहेत ना काका? तर आता आम्ही इथे चिकन नाही हे घेतो, अंडी घेतो. कुठे आहेत अंडी? आणि इथे कोंबड्या कुठून झाल्यात? कोंबड्या अंडी इकडे आहेत ना? कसं आहे एक अंडं? 7. हे किती ग? 13 ना? आणि टायगर धरून 13 आहे ना? 14. टायगर धरून 14. आम्हाला एकूण अंडी पाहिजे 14. 14 अंडी द्या. एक डझन वरती 2. जण धरून अच्छा अच्छा. मग मी 14च बोलत होते ना, तुम्ही म्हटले ना 15 म्हणून. 14 द्या 14. तर बघा मित्रांनो इथं पण लाईट नाहीये. अच्छा कोंबड्या यांच्या इकडे आतमध्ये ठेवलेल्या आहेत बरं का. कोंबड्यांचा तिकडे बराच त्यांनी करून ठेवलाय जाळी. इकडच्या पिंजऱ्यामध्ये नाही. हे इकडे जास्त कोंबड्या आल्या की इथे ठेवतात. आणि या दुकानाचे मालक हे बाबा आहेत बरं का. खूप वर्षानुवर्षी त्यांचा हा दुकान इथं आहे ना बाबा? हां द्या. किती झाले? अंडी घेतलीत. आता आमचा बेत काय काय आहे घरी गेल्यावर बघू. भाजीपाला घेतलाय, काय काय करायचं इथं. आमचा बेतच सकाळपासून आमचं बेत म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून तर ह्या उठलेल्या आहेत. मी तर 6:30ला उठले. मी रात्री 2ला झोपलेली, 2:30ला झोपलेली आणि 6:30ला उठले. आणि ही काय पिशवी सोडायला मागत नाही. हिला पिशवी खूप आवडले. ही कोणाकडे द्यायला मागत नाही. जाऊ दे धरू द्या आपण चला. आणि सर्वात शातीर कव्वा हा बघा इकडे आहे आमचा. शातीर कवा घेतले हो. जड जड पिशवी घेतली बरं का. स्वतःने घेतली तरी माझं नाव हे चल बरं माझ्याकडे दे आता. जर डोक्यावर घेते ते तू अंडी पकडायची. फोडशीला अंडी नाही. हे पकड ना अशी जरा. नको तू अशी जरा पकड ना. मी पुढे घेते. पडली. अयो लय जड आहे. असं घ्यायचं असतं का रे मित्रांनो? हे बघा असं घ्यायचं असतं. तर हे बघा आता खरी शोभते गावाला आल्यासारखं. बरोबर. गावाला आला की गावच्या सारखंच जायचं. आता ही शेण आम्ही आणलेले नाही हो, बाजार आणलाय. मी काय करणार आहे माहिती का मित्रांनो? तुम्हाला सांगते मी आता ही पिशवी फक्त 1-2 मिनिटं घेणार इथपर्यंत. आणि घर जसं जवळ येणार ना तसं मी परत घेणार डोक्यावर. सगळ्यांना सांगणार यांनी माझ्या डोक्यावर दिली म्हणून. आणि पहिली गोष्ट आमच्या आईला सांगणार. मग आमची आई मस्त यांना सगळ्यांना शिव्या घालणार आणि मग मज्जा येणार. बरं म्हणजे आम्हाला शिकाय देणार. हे असं ओझं आहे ना आमच्या आईकडे मी कोकणामध्ये घ्यायची. असं बघा हात सोडून व्यवस्थित असं एकदम बॅलन्स पकडून चालायचं मस्तपैकी. तर ही सवय मला कोकणापासून आहे. घरापर्यंत आले आणि यांनी कोणीच पिशवी घेतली नाही. यांनी माझ्या डोक्यावरच पिशवी दिली. काय सांगायचं बघा ना हो. किती माझे हाल केले आहे लोकांनी. काय सांगू बघा ना किती हाल केलेत. बघा ना यांनी एकीने पण पिशवी घेतली नाही माझी. सगळं डोक्यावर दिले माझ्या ओझं. आणि माझा बाबल्या बाबल्याला काहीच खावाली नाही आणली आपण. अगं माझा बाबल्याच तोच माझा बाबल्या. तुलाच माझी काळजी आहे बाबा. कोणलाच काळजी नाही तागुली. अहो धरा अहो धरा. नाही त्यांना धरू दे धरा. आता तुम्हीच धरा आणि मग समजेल तुम्हाला जड आहे का हलकी आहे ती. बघा बघा नाही आता समजलं. अहो आता घेतलं इथून. हो एक शहाणे ही बघ ही म्हणते मी घेते 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 आणि मस्त मागून हळूहळू चालत आले आज सगळ्या. थांबा तुमच्या आईलाच नव्हतं. हात बघा हे बघ लाल लाल सगळं. हे चाललेत ते बघ केले आले पुढे परत आलेत. गँग आले का?
7-8 हजार. हा ते बघा सगळे वटवागुळू आहेत ना, येत आहेत बर का. द्या प्रसाद द्या. सगळ्यांनी खा गावची भेळ. गावची भेळ खायला या सगळ्यांनी. आमची लाईट आलेली नाही त्यामुळे आम्ही सगळे वनवानी बसलोय बाहेर. हे बघा वटवागुळू किती आलेत बापरे, एक सोबतच सगळे. हा किती आहेत ना, लाईनशीर चाललेत तिकडून. मित्रांनो आमची लाईट आलेली आहे आणि इथं बघा आम्ही वाघासाठी मोठा जो हॉलिजन आणलेला, तर त्या हॉलिजन मध्ये आमचा टायगर कसा दिसतोय. पब्लिक गप्प बस, नो खाजी खुजी, नो हा नो, इथंच बसून राहा, लांब जायचं नाही. तो बघा किती मोठा लावलाय ना, आणि आता उजेड झालाय. वा मस्त आहे ना. आता इथंच बसून राहा. तर आता बघा इथं झाडाझुडपात जरी कोणी आलं तरी आम्हाला लगेच दिसतं आहे ना, म्हणून. तर काय आहे, फुल आहे. कैरी कोणी खाऊन टाकली. हां ही बघ कैरी कोणी आत्ताच ताजी आहे, खाऊन टाकले कैरी. तन्मयनी खाल्ली वाटतं. आणि आपल्या झाडाच्या कैऱ्या बघा, ही तर बारीक आहेत पण इकडे आतमध्ये बघा, ही बघा किती मोठी झाली हे ना, बरीच मोठी झाली. आता झाडामध्ये ना अंधारात दिसत नव्हतं ना, आता तरी चांगलं दिसलं आहे ना. हा छोटा लावलाय का मोठा लावलाय. मोठा आहे, किती उभी आहे ना. आता भांडी लावायची ते बघा, आमचं सगळं काम पडलंय, आता घेतो करून. इथे पण लावलाय. कुठं, या इकडे लावलंय एक. हा या साईडला एक लावलंय, बरं झालं. हे बघा आहे ना. तर ही भांडी लावायची. लाईट आत्ताशी आले आणि या काय करतायत सगू ना, बघू दे. आई वडापाव खाल्ला का. कसा आहे वडापाव गावचा. मस्त आहे ना. अहो आई हे बघा, एवढी गोणी माझ्या डोक्यावर दिली या लोकांनी सगळ्यांनी. एवढी गोणी 20 किलोची गोणी यकीनी पण घेतली नाही आणि माझं वजन दिलं डोक्यावरती. आम्ही लोकांनी घेतली होती, इथंच दिली होती. कुठे गेल्यात काय माहिती. तर मित्रांनो आता स्वयंपाक करायचा आहे, तर आम्ही आता जेवणाला लागतो है ना. जेवण करायचं, जेवणाला लागतो आता, कारण उशीर होईल. आता 8 वाजत आलेत. लाईट खूप लेट आली, 7:30ला लाईट आली. बाहेर उजेड मस्त झाले, पण आता छान वाटते. टायगर पण मस्त आता रमलाय. मित्रांनो भाकरी करायला या सगळ्यांनी. हे बघा माझ्या भाकऱ्या कशा चालल्यात. तांदूळाच्या भाकऱ्या करते मी आणि किचनवर बसून करते, कारण पायलाही दुखतात. इथं उभं राहून एवढ्या 15-16 भाकऱ्या करायच्यात म्हटल्यावरती तुम्ही समजू शकता, एक गृहिणीच समजू शकते एका गृहिणीला, नाही ना. तर म्हणून मी आता आयडिया अशी लढवली, मी मस्त किचनवर बसून घेतलंय आणि भाकऱ्या करते. आता एवढा उशीर उभं राहायला 1 तास उभं राहावं लागेल, पाय माझे दुखतं तितकं. तर हा लगेच मला सुजल आलाय लगेच व्हिडिओ काढायला माझा, आहे की नाही. तर मस्त आता इकडं अंड्याचं कालवण केलंय, खाली भात करून ठेवलंय आणि तांदूळाच्या भाकरी सोबत. बस आमची पंगत कशी बसली सगळी. आणि आजचा मेन्यू दाखवू काय. नमस्कार जेवायला मित्रांनो. कोणाला फोन आलाय. मित्रांनो आमची अशी पंगत सगळी बसलेली आहे आणि आता जेवणाचा मेनू बघा आजचा काय आहे. अंड्याचा रस्सा आणि तांदूळाची भाकरी आणि भात, सोबतच कोशिंबीरमध्ये आहे काकडी आणि कांदा आहे ना. तर सगळी जेवायला बसली तशी. आणि बाबल्या कुठं गेला. बाबल्या हा बघा, बाबल्या बघा कुठं आहे. बाबल्या लागला यांच्या मागं, या पोपटांच्या. पोपट ओरडत आहेत आणि बाबल्या त्यांच्या मागं आहे नुसता असं. तर चला मित्रांनो आता जेवून घेतो. आणि कालवण खूप छान झालंय का नाही रे.
तू तर बोलत होतीस ना चांगलं नाही होत अंड्याचं कालवण. चांगलं झालंय ना. तर असं गावी काही केलं तरी चांगलंच होतं आहे ना. तर अशा पद्धतीने आजचा आम्ही आल्याच्या नंतरचा दिवस आमचा असा झालेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.